प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही हे ठिकाण पाहिलंत का? सुंदर आहे ना? मागे एक जहाज उभा आहे का? एक सुंदर जहाज. असं म्हणतात की हे राजघराण्याशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे परमेश्वराने राजघराण्यावर आशीर्वाद दिला आहे. हे ओमान देशातील राजघराण्याशी संबंधित आहे. मी सध्या मस्कट शहराच्या समुद्रकिनाऱ्यावर त्याच्या बंदरातून तुमच्याशी बोलत आहे. हे जहाज पाहताना मला एक गोष्ट आठवते. मी एक बायबलमधील वचन सांगतो. मीका अध्याय 7 वचन 15 जैसे. आणखी चमत्कार मी तुम्हाला दाखवीन. परमेश्वर म्हणतो, माझ्या मुला, मी तुला चमत्कार दाखवीन. माझ्या मुली, मी तुला चमत्कार दाखवीन. चमत्कार म्हणजे काय? हे खरंच चमत्कारिक आहे का? असं घडू शकतं का? लोक म्हणतात ना, हे आश्चर्यकारक आहे, ते चमत्कार आहे. तुमच्या आयुष्यात परमेश्वर असाच एक अद्भुत कार्य करणार आहे. सामान्य गोष्टींना कोणीही चमत्कार म्हणत नाही. जेव्हा काही अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक घडतं तेव्हा ते चमत्कार असतं. असं एक अद्भुत कार्य येशू तुमच्या आयुष्यात, तुमच्या कुटुंबात, तुमच्या सेवा कार्यात आणि तुमच्या व्यवसायात करणार आहे. चमत्कार घडवणारा देव एक चमत्कार घडवणारच. फक्त त्या चमत्कारामुळेच मी या आजारातून मुक्त होऊ शकतो, कर्जाच्या समस्येतून बाहेर पडू शकतो, आम्ही या कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकतो. तुम्हाला वाटतं तो चमत्कार परमेश्वर करेल? ब्लेक अतिमानवीय कार्य. मी सांगितलं ना, जहाज पाहिल्यावर लगेच आठवण येते. अमेरिकेत जॉर्ज व्हर्वर नावाचा एक माणूस होता. तो लहानपणी गरीब कुटुंबातून आला होता. शिक्षण घेत असताना त्याच्याकडे साबण खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते असं सांगितलं जातं. तो खूप साधा माणूस होता. पण जेव्हा तो मोठा झाला आणि प्रभूला स्वीकारला तेव्हा त्याच्या मनात एक मोठी तळमळ निर्माण झाली. संपूर्ण जगाला सुवार्ता पोहोचवायची. आपणच अडचणीत आहोत, मग जगात सुवार्ता नेऊ शकतो अशी त्याची चिंता होती. जेव्हा तो प्रार्थना करत होता तेव्हा देवाने त्याला एक दर्शन दिले. जर त्याने एक जहाज घेतले तर त्या जहाजाच्या माध्यमातून तो संपूर्ण जगभर प्रवास करून सुवार्ता सांगू शकतो असे देवाने त्याला दाखवले. आपण जहाज खरेदी करू शकतो का? अशा परिस्थितीतही त्याने विश्वास ठेवला की येशू नक्कीच चमत्कार करेल. तो प्रभूकडे गेला आणि म्हणाला, प्रभू, जर तू मला एक जहाज दिलेस तर मी त्याचा उपयोग करून जगभरातील देशांमध्ये जाऊन सुवार्ता सांगीन. तो अत्यंत आत्मिक ओढा आणि दृष्टिकोन असलेला माणूस होता. त्याने अशा प्रकारे समर्पण करून प्रार्थना केली आणि पहा, प्रभूने एक चमत्कार केला. त्यांना लोबोस नावाचे एक जहाज दिले गेले, त्याचे पहिले जहाज. त्या जहाजांना त्याने तरंगते ग्रंथालय आणि पुस्तक दुकान म्हणून विकसित केले. त्यामध्ये विज्ञानाशी संबंधित आणि शिक्षणाशी निगडित सर्व प्रकारची पुस्तके असतील. या व्यतिरिक्त आध्यात्मिक ग्रंथवेध पुस्तकात सर्व काही आहे. प्रत्येक बंदरात जाऊन ते जहाज थांबवतात आणि 2 ते 3 आठवड्यांसाठी परवानगी घेतात. आज जाऊन जहाज पाहता येईल. त्यासाठी एक तिकीट असेल. तिकीट घेऊन आज जाता येईल. कोणी 100 रुपये देऊन जात असेल तर बाहेर येताना त्या 100 रुपयांमध्ये पुस्तक घेता येईल. तिथे पुस्तके उपलब्ध असतील. त्यामध्ये सर्व आध्यात्मिक पुस्तके, येशूविषयीची पुस्तके, नवीन करार, बायबल वगैरे असतील. अशा प्रकारे लोक येशूविषयी जाणून घेतील. या जहाजावर अनेक सेवकांसाठी प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात. ते लोक बाहेर जाऊन सुवार्ता पसरवतात आणि प्रचार करतात. ते तुत्तुकुडीला आले आहे, विशाखापट्टणमला आले आहे, चेन्नईला आले आहे, कोलकाता, बॉम्बे येथेही आले आहे. फक्त भारतातच नाही तर दुबई, अबू धाबी आणि संपूर्ण जगभर फिरले आहे. ते पुढे जाऊन आणखी एक जहाज घेतले. टोलोजनी जहाज. एक नव्हे तर 2 जहाजे घेतली आणि त्यावर अनेक लोकांनी काम केले आणि सेवा बजावली. हा माणूस जहाजे कशी खरेदी करू शकला आणि ती चालवू शकला, यासाठी किती खर्च झाला असेल आणि हा खर्च सतत चालूच राहतो. ते म्हणाले, हे माझे विश्वास आहे. त्यांनी ठामपणे सांगितले की प्रभू माझ्यासाठी चमत्कार करणार, हा माझा विश्वास आहे.
फक्त विश्वासाच्या जोरावर एक सामान्य माणूस 2 जहाजे खरेदी करू शकला आणि त्याद्वारे संपूर्ण जगभर सुवार्ता पसरवू शकला. आता ते हयात नाहीत. ते येथे 4थ्या मजल्यावर आले होते. मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो आहे आणि त्यांच्याशी संवादही साधला आहे. माझ्यासाठी ही भेट विसरणे अशक्य आहे. ते अत्यंत नम्र आणि भक्तिमान व्यक्ती होते. ते प्रभूसाठी महान कार्य करणारे होते. त्यांच्या जीवनात अनेक चमत्कार घडले. प्रिय मित्रांनो, जर प्रभूने जॉर्ज वरूवर यांच्यामार्फत असे महान कार्य केले असेल तर तो तुमच्यासाठी काही करणार नाही का? चमत्कारांवर विश्वास ठेवा. प्रभू चमत्कार घडवतो. तो माझ्यासाठी करेल आणि माझ्या माध्यमातून कार्य करेल यावर विश्वास ठेवा. चमत्कार तुमच्या जीवनात घडेल, तुमच्या कुटुंबात, शिक्षणात, नोकरीत, व्यवसायात आणि सेवेत. तुम्ही यावर विश्वास ठेवता का? प्रभू वचन देतो की तो तुला चमत्कार पाहायला लावेल. प्रभू, मी विश्वास ठेवतो. माझ्या जीवनात हा चमत्कार घडवा अशी मी प्रार्थना करतो. तुमच्या हृदयावर हात ठेवा आणि प्रार्थना करा. प्रभू, चमत्कार घडवणारा देव आहेस. मला चमत्कार पाहायला लावशील असे वचन दिलेस. माझ्या आयुष्यात हा चमत्कार मला आज करायचा आहे. मी विश्वास ठेवतोय. चमत्काराची मी अपेक्षा करतोय. येशू ख्रिस्ताच्या नावाने. आमेन. आमेन.